भूषण, जा ना नर्सला बोलवून आण. 3 वेळा जाऊन आलो. 5 मिनिटात येते असं सांगून गेला, तासभर आली नाहीये ती. तू तिथेच थांब आणि तिला सोबतच घेऊन ये. काय झालं? सलाईन संपून 2 तास झाले. दुसरं लावा ना. डॉक्टर नायक आले की सांगतील, मग लावणार. डॉक्टर कधी येणार आहेत? काल सकाळी येऊन गेले, त्यानंतर आलेच नाहीयेत. काल संध्याकाळी येणार होते, पण काल एका ठिकाणी ते प्रमुख पाहुणे म्हणून गेले होते ना. भजन स्पर्धेचं उद्घाटन होतं त्यांच्या हस्ते आणि तिथे उसळपाव होता ना, तो खायला लेट झाला. आणि आपले वाकरे सर सकाळपासून फेसबुक लाईव्ह आहेत. ते सोडून कसं येतील? ते येतील तोपर्यंत तुम्ही पेशंटला पाणी पाजा. ह्याला पाणी पाजून पाजून आता आम्हाला दोघांना सलाईन लावायची वेळ आली आहे. गेली 10 वर्ष हा ऍडमिट आहे इथे. बारीकसा पोटात दुखत होता म्हणून त्याला तपासायला घेऊन आलो, तो अजून इथेच आहे. 3 वेळा कोमात जाऊन वर हात लावून आला. पेशंट बरा होणार नसेल तर तसं सांगा ना. होणार होणार होणार, नक्की बरा होणार. माझ्यावर विश्वास ठेवा. आता आपण नवीन ट्रीटमेंट सुरू करूया. पेशंट मध्ये अशी ज्योत पेटवतो ना की तुम्ही बघतच राहाल. बघा काय ते, आता तुम्ही ज्योत पेटवायला जाल आणि इथे आम्हाला चिता पेटवायला लागेल. असं काही होणार नाही. काय प्रॉब्लेम आहे तो मला सांगा. गेली 10 वर्ष तुम्हालाच सांगतोय. तसं नाही हो, आत्ता काय होतंय ते सांगा. जे आधीपासून होतंय तेच. पोटात काहीच टिकत नाहीये. प्रचंड अशक्तपणा आलाय. हातापायात ताकदच नाहीये त्यांच्या. दिवसेंदिवस प्रकृती ढासळतच चाललीये. अजिबातच डेव्हलपमेंट नाहीये. काय करायचं? सर, परत लावू का सलाईन? नको नको नको, सलाईनने काही होणार नाही. मग स्कॅन करायला पाठवूया का? पण त्यासाठी प्रायव्हेट मध्ये जावं लागेल ना. त्याचा नाईलाज आहे. इथलं मशीन बंद आहे ना. ते सुरू कधी होतं? असो, जातो प्रायव्हेट मध्ये. नो 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 नो, परिस्थिती खूप गंभीर आहे. व्हेरी क्रिटिकल. खूप मोठी ट्रीटमेंट करावी लागेल. तुम्ही असं करा, दिवसातून 3दा कोमट पाणी प्यायला द्या. सकाळ, दुपार, संध्याकाळ. त्याने हा बरा होऊन लगेच पळत पळत घरी जाईल ना? 100% होणार. म्हणजे काय होणारच. आमच्या वाकरे साहेबांनी ही ट्रीटमेंट सांगितली आहे फेसबुक लाईव्हवर. त्यांनी सांगितली म्हणजे होणारच. द्या, तुम्ही कोमट पाणी द्या. पेशंटला कोमट पाणी नंतर देतो, त्याआधी तुम्हाला काहीतरी द्यायचंय, ते घ्या. अहो कशाला, जनतेचं प्रेमच खूप झालं आम्हाला. हो हो, हे घ्या. नाही काय आहे, आमची चूक झाली की हा पेशंट 10 वर्ष आम्ही इथे ठेवला. हो पण नाही काय आहे, पेशंट बरा करणं काही तुमचं काम नाही. तुम्ही या आता. धन्यवाद. या या, तुम्ही पण निघा. धन्यवाद. अरे हे काय केलंस तू? तो डॉक्टर उपचार जरी करत नसला तरी निदान 1-2 दिवसांना येऊन बघून जात होता. चौकशी करत होता. ताई, नुसतं चौकशी करून पेशंट मध्ये प्रगती कधीच होऊ शकत नाही. हे गेली 10 वर्ष बघतेस ना तू. ह्याची डेव्हलपमेंट व्हायला हवी असेल तर त्यासाठी आपल्याला बदल घडवावा लागेल. आपल्याला ह्याचा डॉक्टर बदलावा लागेल, जो व्यवस्थित उपचार करून पेशंटला बरा करेल. असा खरा डॉक्टर आपल्याला आणावा लागेल. बदल घडवावा लागेल आणि तो आपल्यालाच घडवावा लागेल. बदल विकासासाठी, धनुष्यबाण सिंधुदुर्गासाठी आणि निलेश राणे कुडाळ मालवणसाठी. महाराष्ट्र उजळण्या आला, सूर्य आसमंतात, समरी लाभली त्याला लाख दिव्यांची साथ. हो महाराष्ट्र उजळण्या आला, सूर्य आसमंतात, समरी लाभली त्याला लाख दिव्यांची साथ. लाख संकटे क्षमली पाहून मराठी बाणा, लाख संकटे क्षमली पाहून मराठी बाणा. एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना.